भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, मृत्यूचा दारी गेले होते प्राण, मिळाले परमात्मा एक मार्गात जीवनदान। माझे नाव रोहित हरिरामजी फरकुंडे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात आई, वडील, मी आणि ताई असे आम्ही 4 जण आहोत। आमची परिस्थिती छान होती। आम्ही सुखी जीवन जगत होतो। अचानक एके दिवशी माझी प्रकृती बिघडली। एक आठवडा मी बरोबर जेवण सुद्धा केलेले नव्हते। त्यामुळे घरच्यांना माझी काळजी वाटू लागली। म्हणून त्यांनी मला जवळच्या दवाखान्यात उपचाराकरिता नेले। त्या दवाखान्याच्या उपचारामुळे मला जराही आराम होत नव्हता। मला दुसऱ्या दवाखान्यात नेण्यात आले। त्या दवाखान्यात गेल्यावर कळले की मला कावीळचे लक्षण आहेत। त्यामुळे घरच्यांनी मला कावीळ झाडणाऱ्या व्यक्तीकडे नेले। त्या व्यक्तीने माझी पडताळणी केल्यावर सांगितले की मला कावीळ नाही। म्हणून आम्ही कावीळ न झाडताच घरी परत आलो। तो दिवस पोळ्याचा होता। घरी आल्यावर मी जेवण केलं तर आईला वाटलं की माझी प्रकृती ठीक झाली असेल, पण माझ्या पोटात आणखी दुखू लागलं। औषध घेऊन सुद्धा काहीच आराम होत नव्हता। 13 सप्टेंबर 2018ला माझी प्रकृती जास्तच बिघडली। माझ्या आईने माझे मामा श्री देवाजी दखणे यांना बोलवलं आणि सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितलं। माझे मामा पण मार्गतच आहे। मामा आणि आजी घरी आले। माझी आई इतर देवाला खूप मानायची। त्या दिवशी गुरुवार होता। माझ्या आईचा उपवास होता। आई बोलली की थोड्या वेळ थांबा, मी माझा व्रत पूर्ण करतो, मग जाऊ। त्यावर माझे मामा आईवर ओरडले आणि म्हणाले की लवकर कर। मला KTS दवाखाना गोंदिया येथे नेण्यात आले। तिथल्या डॉक्टरांनी मला बघून लगेच सांगितले की याला कावीळ झाला आहे। याला ताबडतोब ॲडमिट करा। माझा उपचार सुरू झाला। मला सलाईन लावण्यात आली। त्यात सायंकाळी माझे मोठे मामा श्री अजय दखणे आले आणि म्हणाले की आपण उद्या सकाळी कावीळ झाडायला जाऊ। दुसऱ्या दिवशी मामा आले। मला कावीळ झाडायला घेऊन गेले आणि औषध आणली। नंतर त्याच दुपारी रक्त तपासणी केली असता चाचणीचा अहवाल सामान्य होता। तरी सुद्धा माझी तब्येत आणखी बिघडली। माझ्या पोटात पुन्हा दुखू लागलं। डॉक्टर म्हणाले की एक्स-रे काढावं लागेल। त्यासाठी मला घेऊन गेले, पण मी तिथे बसू शकलो नाही आणि एक्स-रे पण काढू दिला नाही। माझा त्रास बघून मला दुसऱ्या दवाखान्यात नेण्याचे ठरवले। त्यावर तिथले डॉक्टर ओरडले आणि म्हणाले की तुमचा रुग्ण तुम्ही तुमच्या जबाबदारीवर घेऊन जाऊ शकता। याला काही झाले तर आम्ही जबाबदार राहणार नाही। तेव्हा आई खूप रडू लागली। माझी अशी अवस्था होती की मला काहीच कळत नव्हतं। आईला असं वाटलं डॉक्टर असे म्हणत आहेत तर आपण इथेच पुन्हा माझ्यावर औषध उपचार करू। पण त्याचाही काही फरक पडला नाही। सायंकाळपर्यंत कावीळ माझ्या डोक्यात चढला होता। माझी परिस्थिती इतकी बिकट झाली होती की मी 4 ते 5 लोकांना सुद्धा सांभाळत नव्हतो। मी स्वतःची सलाईन काढून फेकली। त्यामुळे माझा हात पूर्ण रक्तबंबाळ झाला होता। तेथली बेडशीट पण रक्ताने भरून गेली होती। माझी ही अवस्था बघून माझी आई आणि आजी खूप घाबरली। आजीने मामाला आणि माझ्या वडिलांना फोन करून दवाखान्यात बोलावले। माझी अशी अवस्था बघून माझ्या आईला राहवल नाही। आई 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मंदिरात रडत रडत गेली। मंदिरात जात असताना आईला रस्त्यात मामा भेटला। त्याने आईला म्हटलं, तू रोहितला एकटच दवाखान्यात सोडून मंदिरात का जात आहेस? त्यावर आई म्हणाली, तू बघ आता 10 ते 15 मिनिट मध्ये माझा मुलगा उठून बसेल। आईच बोलणं ऐकून मामा म्हणाले की तुला मी 30 मिनिट देतो। तू बोलावं तुझ्या देवाला। आई मंदिरात गेली। तिथे डोकं आपटू लागली आणि देवाला म्हणू लागली की माझ्या मुलाला ठीक करून द्या।
तेथून रक्षा घेऊन आई दवाखान्यात आली. मला ती रक्षा द्यायला गेली पण ती माझ्या तोंडात गेलीच नाही. डॉक्टर म्हणाले की याला डेंग्यू झाला असेल म्हणून याची प्रकृती एवढी जास्त बिघडली आहे. आता याला उपचारासाठी नागपूरला घेऊन जा. आई खूप रडत होती. तेव्हा रात्रीचे अंदाजे 9 वाजले असतील. कुणीतरी सांगितले की डॉक्टर बंक हे कावीळचे तज्ज्ञ आहेत. म्हणून मला तेवढ्या रात्री गोंदियावरून नागपूरला नेण्यात आले. मी खूप ओरडत होतो. मी 4 ते 5 लोकांना सुद्धा सांभाळत नव्हतो. तेथे सुद्धा गंभीर रुग्ण म्हणून मला घेत नव्हते. तेथले डॉक्टर म्हणाले की हा वाचणार नाही. रात्रीचे 10 वाजले, रिक्षा पण भेटत नव्हती. माझी प्रकृती खूपच गंभीर होत होती. मामा आईला म्हणाले, तुला 30 मिनिट दिले होते. आले का कुणी धावून, आता तूच सांग तू तुझ्या मुलाला पाहते की देवाला? आई मामाला रडत रडत म्हणाली की मी हरली रे, आता तू जस म्हणशील तस करू. तेव्हा माझी मावशी सौ भारती बनसोड यांनी माझ्या आईला बाबाच्या नावाची 3दा माझ्या कानामध्ये फूक मारायला सांगितली. आईने तसंच केलं. बाबाची कृपा किती महान आहे. मी इतक्या लोकांना सांभाळत नव्हतो आणि बाबाच्या नावाची फूक मारताच मी शांत झालो. मला बजाज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचार व्यवस्थित होत नाही म्हणून मला तेथे ॲडमिट न करता सरळ केएमजी हॉस्पिटलला नेलं. तेथे रात्री 11 वाजता ॲडमिट करून माझ्यावर औषधोपचार सुरू झाला. माझी परत तीच क्रिया सुरू झाली. मी पुन्हा सलाईन काढून फेकली. मी डॉक्टरांना सुद्धा सांभाळत नव्हतो. पूर्ण हॉस्पिटलमध्ये माझाच किंचाळण्याचा आवाज येत होता. म्हणून तेथे माझे हात पाय बांधून माझ्यावर उपचार करण्यात आला. मला आई बघायला ICU मध्ये आली. आईला माझी अशी अवस्था बघून होत नव्हती. म्हणून आई माझ्या मामासोबत रात्री 1 ते 2 च्या सुमारास गोंदिया परिसरातील मार्गदर्शक श्री शोभेलालजी कुसराम काकाजी यांच्या निवासस्थानी गेली. तेथे जाऊन आई काहीच सांगू शकत नव्हती. ती खूप रडत होती. म्हणून माझी संपूर्ण परिस्थिती मामाने काकाजीला सांगितली. त्यावर काकाजी म्हणाले की तुमचा मुलगा नक्की वाचेल. तुम्ही रडू नका. तुम्ही तुमचे ध्येय मजबूत ठेवा. त्यांनी आईकडून वचन घेतलं की मुलाची प्रकृती बरी होताच तुम्ही मार्गात प्रवेश कराल. आई आणि मामा परत दवाखान्यामध्ये गेले. तेथे माझे वडील दारू पिऊन होते. म्हणून काकाजींचा शब्द मिळून सुद्धा मला दवाई लागत नव्हती. त्याच रात्री 2 वाजता डॉक्टर म्हणाले की याला नागपूरला घेऊन जावं लागेल. आता हा वाचणार नाही. त्यावेळेस आमच्याबरोबर माझ्या मामाच्या आणि मावशीच्या ओळखीचे 15 ते 20 सेवक होते. कारण माझी मावशी आणि दोघेही मामा मार्गातील त्यागी सेवक आहेत. तेवढ्या रात्री सेवकांच्या मदतीने दुसऱ्या दवाखान्यात नेण्यात आले. बाबाच्या कृपेने तेवढ्या रात्री सुद्धा 22,000 रु. जमले. सकाळी 5 च्या दरम्यान मला नागपूरच्या श्योरटेक या दवाखान्यामध्ये ॲडमिट केले. त्यावेळेस माझ्यासोबत माझी मावशी होती. माझी परिस्थिती बघून तिथली नर्स माझ्या मावशीवर ओरडून म्हणाली की हा इतका पिवळा झाला आहे. तुम्ही आतापर्यंत काय करत होते? तेव्हा मावशी म्हणाली की मला पण माहिती नाही. मी मावशी आहे याची. सकाळ होताच तेथल्या डॉक्टरांनी माझ्यावर उपचार सुरू केला. नंतर त्याच दिवशी सायंकाळी माझ्या मावशीच्या मुलाला डॉक्टरांनी सांगितलं की रोहित कोमात गेला आहे. 2 दिवसामध्ये जर हा शुद्धीवर आला नाही तर हा वाचू शकणार नाही. याचे यकृत सुद्धा खराब झाले आहे. हा व्यसन करते काय? असं विचारून माझ्यावर औषधोपचार सुरू केला. 2 दिवस झाले तरी सुद्धा मला औषध लागत नव्हती. माझे वडील मजुरी करतात. मला रोज 25,000 रु. ची औषध लागत होती. माझे वडील रडू लागले. त्यांना विचार येत होता की इतकी औषध लावून सुद्धा डॉक्टर म्हणतात की औषध शरीराला लागत नाही आहे. तेव्हा माझ्या मामाने माझ्या वडिलांना सांभाळलं आणि सांगितलं की
उद्या सकाळी अंघोळ केल्यावर मी जस म्हणेल तस कराल. मामाने बोललेले शब्द माझे वडील जसेच्या तसे बोलले आणि भगवंताला विनंती केली. तो दिवस दवाखान्याचा 3रा दिवस होता. बाबाच्या कृपेने विनंती केल्यानंतर औषध माझ्या शरीराला लागली. वडील मला बघायला ICU मध्ये गेले. त्यांना माझा हात हलताना दिसला. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं. त्यावर डॉक्टर म्हणाले की नुसतं हात पाय हलवल्याने नाही होत, हा कोमात जाऊ शकतो. हा कोमात नाही जावं म्हणून याला गाणी ऐकवा. ताबडतोब त्यांनी हेडफोन लावून मला गाणी ऐकवले. आम्ही मार्गात नसून सुद्धा बाबांनी माझ्यावर कृपा केली आणि मला औषध लागण्यास सुरुवात झाली. 4थ्या दिवशी मी पूर्णपणे शुद्धीवर आलो. मी शुद्धीवर येण्याच्या अगोदर माझ्या आईला जागृती येत होती की मी आईला आवाज मारत आहो. तेथील डॉक्टर पण आश्चर्यचकित झाले आणि म्हणू लागले की हा कसा काय वाचला, मला काही समजत नाही आहे. खूप नशीबवान आहे म्हणून तर हा वाचला. मी 2 दिवस अजून ICU मध्ये राहिलो आणि 7व्या दिवशी रात्री मला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. आता मला औषध फूक मारून द्यायचे. नंतर मी जनरल वॉर्डमध्ये 4 दिवस राहिलो. डॉक्टरी उपचार करण्यास जवळपास 3 लाख रुपये खर्च आला. आम्ही 24 सप्टेंबर 2018ला नागपूरवरून गोंदियाला मामाच्या घरी आलो. नंतर 26 सप्टेंबर 2018ला सकाळी आम्ही सहपरिवार मार्गदर्शक काकाजी श्री शोभेलालजी कुसराम यांच्या निवासस्थानी गेलो. आम्हाला काकाजीने 7 दिवसाचे कार्य दिले. बाबांच्या कृपेने आता मी आणि माझा परिवार आम्ही सर्व व्यवस्थित आणि सुखरूप आहोत. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव रोहित हरिरामजी फरकुंडे. पत्ता संजय नगर मुररी +जी गोंदिया. मार्गदर्शक श्री शोभेलालजी कुसराम गोंदिया. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.